हाय या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत स्टेपर मोटर इंटरफेसिंग विथ 8051 मायक्रोकंट्रोलर. ओके, फक्त 2 क्वेश्चन्स पडतात या टाईपमध्ये. त्यामध्ये पण हे आहे की दोन्ही क्वेश्चनसाठी तुम्हाला सेम इंटरफेसिंग डायग्राम काढायची आहे. त्यामुळे हा अत्यंत सोपा आहे. प्रोग्राम पण अवघड नाही आहे, इंटरफेसिंग डायग्राम पण सोपी आहे आणि फक्त प्रोग्राम चेंज होतो, राईट? बाकी इंटरफेसिंग डायग्राम तुमची चेंज होणार नाहीये. प्रोग्राम झाला तर प्रोग्राम चेंज होईल, इंटरफेसिंग डायग्राम चेंज होणार नाही. तर बघा क्वेश्चन्स काय आहे बघा. फर्स्ट, ड्रॉ द इंटरफेसिंग ऑफ स्टेपर मोटर अँड राईट ALP स्टँड फॉर असेंब्ली लँग्वेज प्रोग्राम टू रोटेट इन अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. ओके, किंवा अँटी क्लॉकवाईज ऐवजी तुम्हाला फक्त काय विचारतील, क्लॉकवाईज डायरेक्शन. ओके, आणि इंटरेस्टिंग थिंग्स अशी आहे की अँटी क्लॉकवाईज असो किंवा क्लॉकवाईज डायरेक्शन असो, इंटरफेसिंग डायग्राम तुमची सेम असणार आहे. ओके, तर आता आपण बघूया त्याची इंटरफेसिंग डायग्राम कशी आहे. ओके, तर सिंपल तुम्हाला काय करायचं, एक 8051 ची मायक्रो कंट्रोलरची IC काढून घ्या. ओके, स्टेपर मोटरसाठी तुम्हाला 4 पिन लागतात 8051 च्या, राईट? स्टेपर मोटरला तुमचे 4 वाइंडिंग असतात, A, B, C आणि D, राईट? बट विषय असा आहे की तुम्ही डायरेक्टली 8051 स्टेपर मोटरला कंट्रोल करू शकत नाही. बट गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची की तुम्ही डायरेक्ट 8051 ची पोर्ट पिन ही डायरेक्ट स्टेपर मोटर याला डायरेक्ट कनेक्ट करू शकत नाही, राईट? कारण स्टेपर मोटरला खूप सारं करंट लागतं आणि आपला कंट्रोलर तितका कॅपेबल नाहीये, जो कंट्रोलरच्या पिन आहेत त्या तितक्या कॅपेबल नाहीये की त्या रिक्वायर्ड करंट देऊ शकतील. म्हणून आपल्याला काय करावं लागतं, एक करंट ड्रायव्हर किंवा मोटर ड्रायव्हर मध्ये ऍड करावा लागतो. म्हणून इकडे हा जो आहे ULN2003, राईट? IC ULN2003 यूज केलेली आहे. ओके, तर हे झालं सिंपल इंटरफेसिंग सर्किट. डिटेलमध्ये आपण बघणार आहोत. आणि किंवा फक्त 4 कनेक्शन तुम्ही दाखवू शकता, राईट? ही IC 14 पिनची IC असते, त्याच्यामध्ये 7 इनपुट असतात, 7 आउटपुट असतात, एक VCC असते, ग्राउंड असतं, राईट? बट आपण फक्त 4 पिन यूज करणार आहेत आणि तुम्हाला इकडे कन्सेप्ट दाखवायचा असतो, डिटेल डिझाईनची गरज नाहीये. म्हणून काय, सिंपल एक 8051 मायक्रो कंट्रोलर, त्यासाठी 4 पिनची IC आणि ही तुमची स्टेपर मोटर जिला की 4 वाइंडिंग असणार आहेत, राईट? तर क्विकली आपण कन्सेप्ट बघूया, त्यानंतर आपण डिटेलमध्ये प्रोग्राम बघणार आहोत. क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज मध्ये काय डिफरन्स आहे ते पण आपण बघणार आहोत. ओके, सो लेट स्टार्ट. आधी थोडासा कन्सेप्ट समजून घेऊया की एक्झॅक्टली स्टेपर मोटर आहे काय, वर्क कशी करते आणि त्याचा प्रोग्राम कसा करायचा, राईट? तर फर्स्ट आहे स्टेपर मोटरला सपोज इकडे 2 वाइंडिंग्स आहेत आणि 4 सिग्नल्स आहेत. कोणते 4 सिग्नल आहे? 4 पिन्स आहेत, A, B, C आणि D. ओके, तर यामध्ये तुम्हाला काय करावं लागतं, एका पर्टिक्युलर सिक्वेन्स मध्ये तुम्हाला याला सिग्नल अप्लाय करावे लागतात, राईट? या पर्टिक्युलर सिक्वेन्स मध्ये, राईट? तो सिक्वेन्स जो आहे तो डिफाईन आहे. ओके, आणि याला स्टेपर मोटर का म्हणतात? कारण ही जी मोटर आहे ही कंटिन्युअस रोटेट तर होतेच, प्लस तुम्ही तिला स्टेप वाईज कंट्रोल करू शकता, राईट? आणि त्यामध्ये 2 टाइप्स पडतात. तर त्याचे 2 टाइपचे सिक्वेन्स आहेत, एक असतं फुल स्टेप सिक्वेन्स आणि दुसरं असतं हाफ स्टेप सिक्वेन्स. तर फुल स्टेप सिक्वेन्स मध्ये काय होतं, ज्यावेळेस तुम्ही ह्या चारीला एक सिक्वेन्स पूर्ण देणार त्यावेळेस तो 1.8 डिग्रीने रोटेट होईल, राईट? आणि हाफ स्टेप सिक्वेन्स जर तुम्ही त्याला रोटेट करत असाल तर तो 0.9 डिग्रीने रोटेट होईल. ओके, तर आपण फुल स्टेप बघणार आहोत. तर फुल स्टेप मध्ये काय करावं लागतं तुम्हाला, तुमच्या ज्या 4 वाइंडिंग आहेत त्याला एका विशिष्ट पॅटर्न मध्ये सिग्नल प्रोव्हाइड करावा लागतो. आणि तो पॅटर्न काय असेल, फर्स्ट तुम्हाला सेंड करावं लागेल, हे तुमचे वाइंडिंग्स आहेत बघा, A, B, C, D. ओके, आणि हा डेटा तुम्हाला सेंड करायचा आहे, राईट? बायनरी मध्ये जर तुम्हाला A वाइंडिंगला 1 पाठवायचंय, B ला 0 आणि त्यानंतर 1, याचं जर हेक्सिक्वॅलंट केलं तर ते किती होतं, 0. त्यानंतर सेकंड सिक्वेन्स काय पाठवायचा आहे, 1100, राईट? म्हणजेच 0C म्हणजे 12, राईट? 9, 12, त्यानंतर 6 आणि 3. तर या सिक्वेन्सने तुम्हाला त्याला काय करायचंय, डेटा पाठवायचा. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही हा पूर्ण 4 डेटा तुम्ही त्या मोटरला देणार त्यावेळेस तो 1.8 डिग्रीने रोटेट होईल, राईट? तो काय करेल, 1.8 अँगलने रोटेट होईल किंवा 1.8 डिग्री तो रोटेट होईल. ओके, हे झालं फर्स्ट साठी. आता याच्यावरती क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज मध्ये डिफरन्स काय आहे, जर तुम्ही 09C 063 या सिक्वेन्स मध्ये डेटा पाठवला, म्हणजे फर्स्ट 09 पाठवला, त्यानंतर 0C, त्यानंतर 06 आणि 03, तर हा काय होईल, क्लॉकवाईज रोटेट होईल. आणि हा डेटा जर तुम्ही रिव्हर्स ऑर्डरना पाठवला, सपोज तुम्ही 03 फर्स्ट, 06 नंतर, त्यानंतर 0C आणि 09, ओके, तर हा काय होईल, अँटी क्लॉकवाईज रोटेट होईल.
तर तुम्हाला हा सिक्वेन्स लक्षात ठेवायचा आहे 0 9 C 6 आणि 3. ओके, हा सिक्वेन्स तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे जो की तुम्हाला प्रोग्रामिंग मध्ये यूज करायचा आहे. राईट, हा सिक्वेन्स चेंज होणार नाहीये, पाठ केला तरी चालेल किंवा तुम्हाला फक्त काय लक्षात ठेवायचंय A B C D. ओके, फर्स्ट लक्षात ठेवा 1 0 0 1. ओके, हा काय आहे 1 0 0 1 म्हणजेच हा 8 + 1 म्हणजेच 9. राईट, 0 9 H. त्यानंतर याला रोटेट करत चला, कोणत्या डायरेक्शनना, या डायरेक्शनना. ओके, हा जो 1 आहे याला एक एक ना शिफ्ट करत चला, म्हणजे हा काय होईल, हा 1 जर तुम्ही इकडे आणला तर हा होईल 1 1 0 0. ओके, त्यानंतर पुन्हा हा 0 इकडे घेऊन या, म्हणजेच 0 1 1 0. त्यानंतर पुन्हा हा 0 आणा, म्हणजेच हा होईल 0, हा पण 0 इकडे आला 0 1 1. ओके, म्हणजेच याला काय करायचंय 1 0 0 1 लिहून घ्यायचंय आणि त्याला एक ना शिफ्ट करत चालायचं. राईट, या डायरेक्शनला त्याला शिफ्ट करत चालायचं. म्हणजेच बघा हा 0 9 झाला, हा 8 + 4 12 म्हणजेच 0 C H. त्यानंतर हा 1 2 4 म्हणजेच 0 6 H आणि हा 0 3 H. ओके, एकतर पार्ट करून घ्या किंवा फर्स्ट लक्षात ठेवा आणि नंतर शिफ्ट करत चला, इट्स डिपेंड ऑन यू. त्यानंतर स्टेपर मोटर जर विचारली तर सिंपल सर्कल काढा, 2 वाइंडिंग दाखवा आणि 4 सिग्नल दाखवा ABCD. फक्त सिक्वेन्स लक्षात ठेवा की तुम्हाला सपोज तुम्ही जर पोर्ट 2.0 यूज करत असाल, राईट, सपोज पोर्ट 2 यूज करताय तर पोर्ट 2.0 A ला कनेक्ट करा, पोर्ट 2.1 B ला, पोर्ट 2.2 C ला आणि पोर्ट 2.3 पिन D ला. ओके, या टाइपला तुम्हाला तो सिक्वेन्स लक्षात ठेवायचा आहे. आता आपण याची इंटरफेसिंग डायग्राम बघणार आहोत इंटरफेसिंग डायग्राम ऑफ 8051 विथ स्टेपर मोटर. राईट, आणि त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, डायरेक्ट 8051 च्या पिन स्टेपर मोटरला कनेक्ट करायच्या नाही. ओके, त्यासाठी तुम्हाला एक करंट सेन्स IC लागणार आहे मध्ये किंवा मोटर ड्रायव्हर IC लागणार आहे. तर इकडे आपण जी मोटर ड्रायव्हर IC यूज केली ती असणार आहे इव्हॅलेंट 2003 किंवा अजून एक IC आहे 2803. ओके, तुम्ही कोणती एक IC यूज करू शकता. ओके, आणि फक्त 4 पिन आपण यूज करणार आहेत, तर तुम्ही इकडे 4 ड्रॉ करू शकता किंवा तुम्हाला वाटेल अरे ही अजून तुम्हाला थोडंसं अजून डेकोरेट करायचं तर ही 7 पिनचे टोटल 16 पिनची IC आहे, त्याच्यामध्ये 7 इनपुट असतील, 7 आउटपुट असेल, प्लस इकडे तुम्हाला जर दाखवायचं असेल तर एक तुम्ही इकडे VCC आणि एक ग्राउंड राखू शकता. राईट, त्यानंतर कंट्रोलर ज्यावेळेस तुम्हाला इंटरफेस करायचा आहे त्यावेळेस तुम्हाला फक्त ज्या पिन तुम्ही यूज केल्या त्याच तुम्ही दाखवू शकता, तरीही तुम्हाला फुल मार्क्स मिळतील. बट तुमच्याकडे टाइम असेल, तुम्हाला अजून डेकोरेट करायचं असेल तर तुम्ही बाकीच्या पिन सुद्धा दाखवू शकता. जसं मी इकडे 2.0 2.1 पोर्ट 2.2 आणि पोर्ट 2.3 असे 4 पिन यूज केलेत कंट्रोलरच्या. त्या व्यतिरिक्त जे तुम्हाला दाखवायचं लागेल ते असेल VCC तुम्हाला दाखवायचे, क्रिस्टलचे कनेक्शन तुम्ही दाखवू शकता, रिसेट कनेक्शन आणि ग्राउंड. ओके, हे सगळं तुम्हाला दाखवायचं आहे. हा झाला तुमचा 8051 मायक्रो कंट्रोलर. त्यानंतर हा मोटर ड्रायव्हर आणि ही आहे तुमची स्टेपर मोटर. राईट, स्टेपर मोटरला 4 पिन तुम्हाला दाखवायच्यात ABCD, ज्याला आपण सिक्वेन्स प्रोव्हाइड करणार आहोत. ओके, सिक्वेन्स तुम्हाला माहिती आहे. आता यामध्ये 2 टाइप्सने तुम्ही प्रोग्राम करू शकता. राईट, एक एकदम सिंपल प्रोग्राम आहे किंवा तुम्हाला जर तो अवघड वाटत असेल, डिफिकल्ट वाटत असेल तर तो आपण दुसरा पण बघूया. ओके, बनवूया अँटी क्लॉकवाईज रोटेशन साठी. ओके, अँटी क्लॉकवाईज रोटेशन साठी. आणि इकडे बघा ओके, हा थोडासा वेगळा प्रोग्राम आहे. याच्यामध्ये बघा काय केलंय, फर्स्ट A रजिस्टर मध्ये #66 डेटा लोड केलाय. राईट, ए मध्ये 66 लोड केलाय. त्यानंतर हा A चा डेटा P1 वर पाठवलाय. P1 वर का पाठवलाय, कारण या ठिकाणी त्यांनी मोटर पोर्ट 1 ला कनेक्ट केलेली आहे. राईट, त्यानंतर अँटी क्लॉकवाईज साठी त्यांनी ही इन्स्ट्रक्शन यूज केलंय RLA ना काय होते की तुमचं जे अक्युमुलेटरचे कंटेंट असतील ते काय होईल, एक ना लेफ्टला शिफ्ट होईल. ओके, एक ना काय होईल, लेफ्टला शिफ्ट होईल. ओके, एक एक बीट ना प्रत्येक वेळेस विदाउट कॅरी. ओके, त्यानंतर पुन्हा छोटासा डिले कॉल केलाय आणि पुन्हा SJMP बॅक आणि बॅक येऊन पुन्हा तुम्हाला काय करायचंय, A चा डेटा P1 वर घ्यायचा आहे, जो A चा डेटा काय असणार आहे #66H. ओके, तर हा कंटिन्युअस लूप आहे, फक्त 4 ओळीचा प्रोग्राम आहे हा. आणि त्यानंतर खाली डिलेसाठी एक सेपरेट प्रोग्राम तयार केलाय. जितके पण डिले आहेत, ओके, किंवा डिलेचे सबरुटीन आहेत, तुम्ही एक प्रोग्राम लक्षात ठेवा आणि तोच प्रत्येक ठिकाणी डिलेला तुम्ही यूज करू शकता. बघा इकडे काय केलंय, R2 मध्ये एक व्हॅल्यू लोड केली, त्यानंतर पुन्हा R3 मध्ये एक व्हॅल्यू लोड केली आणि काय केलंय की जोपर्यंत DJNZ वापरलंय, म्हणजे जोपर्यंत R3 0 होत नाही तोपर्यंत याच ठिकाणी राहणार.
जर तो 0 नसेल तर 0 झाल्यानंतर तो खाली येईल, पुन्हा R2 चेक करेल, राईट. पुन्हा R2 जोपर्यंत 0 होत नाही तोपर्यंत याच लूपला राहणार आणि हा रिटर्न. ओके. तर एक सिंपल डिलेची सब रुटीन तयार केली आहे. डिलेचा प्रोग्राम अवघड नाहीये. 2 रजिस्टरमध्ये व्हॅल्यू लोड करायची आणि त्याला 0 झाले का नाही हे चेक करायचं. त्यामुळे काय होईल, तुमचा जो प्रोग्रामिंग सिक्वेन्स असेल, जो कंट्रोलर असेल, काही काळासाठी हा छोटा प्रोग्राम एक्झिक्यूट करेल आणि त्यामुळे काय होईल, 2 सिग्नलच्या मध्ये डिले तयार होईल. ओके. तर सिंपल आहे ए मध्ये. आणि हा जर प्रोग्राम तुम्ही केला तर तुम्हाला सिक्वेन्स लक्षात ठेवायची पण गरज नाहीये. फक्त तुम्हाला काय लक्षात ठेवायचंय, ए मध्ये 66H लोड करायचंय आणि जर तुम्हाला अँटी क्लॉकवाईज रोटेट करायचं असेल तर RLA यूज करायचं. डिले कॉल करा आणि पुन्हा बॅक करून या ठिकाणी पुन्हा ए मध्ये पुन्हा पोर्ट वरती एचा डेटा घ्या. जर तुम्ही पोर्ट 2 ला कनेक्ट केलंय तर तुम्हाला फक्त इकडे P2 करायचंय, P2, A, राईट. हा झाला सिंपल प्रोग्राम. आता आपण याचं थोडंसं एक्सप्लेनेशन बघूया की हा RLA काम कसा करतो आणि जो आपण सिक्वेन्स सांगितलाय तो आणि हा लिंक होतोय का. तर बघा, आपण सिंपल प्रोग्राम बघितला. आपण काय केलं होतं की मूव A, #66H. ओके. आपण काय केलं, ए मध्ये 66H केलं आणि नंतर आता मी इकडे पोर्ट 2 यूज केलाय, म्हणून माझं नेक्स्ट इन्स्ट्रक्शन काय असेल, मूव P2, A, राईट. म्हणजेच काय होईल, ए चा डेटा P2 वरती जाईल. ओके. त्यानंतर नेक्स्ट इन्स्ट्रक्शन काय यूज केलं होतं, RLA, राईट. त्यानंतर आपण डिले कॉल केला होता, ए कॉल डिले आणि SGMP बॅक. ओके. शॉर्ट जम्प आणि बॅक. आणि बॅक कुठे सांगितलं होतं आपण, पुन्हा या ठिकाणी. ओके. हा झाला तुमचा प्रोग्राम. याच्यामध्ये कुठे सिक्वेन्स आला नाही, जो आपण डिस्कस केला होता की आपल्याला अँटी क्लॉकवाईज साठी 0, 3, 6, C आणि 9 पाठवायचे, राईट. तर हा वर्क कसा करतो बघा. फर्स्ट कन्सिडर करा की आपण काय केलंय, तुमच्या ए रजिस्टर मध्ये 66 डेटा लोड केलाय, राईट. म्हणजेच ए चे कंटेंट काय होतील, 0, 1, 1, 0, 0, 1, 1, 0, राईट. आता बघा, आपण फक्त 4 पिन यूज करणार आहोत, राईट. लोअर 4 पिन यूज करणार आहेत. त्यामुळे आपल्याला फक्त लास्ट बीट लक्षात ठेवायची की आपली जी लोअर बीट असेल MSB ती बरोबर तीच नंबर येते का, म्हणजे 9C, 6 आणि 3 येते का, राईट. आता बघा, ज्यावेळेस तुम्ही फर्स्ट टाइम RLA इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट कराल, राईट. फर्स्ट तुम्ही 66 लोड केलं. आता ज्यावेळेस तुम्ही एकदा RLA इन्स्ट्रक्शन लोड करणार त्यावेळेस RLA ना काय होतं की तुमचा जो अक्युमुलेटरचे कंटेंट आहेत ते एक ना लेफ्टला शिफ्ट होतात. म्हणजेच काय होईल बघा, हा जो 0 आहे हा नेक्स्ट ज्यावेळेस इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट होईल हा 0 या ठिकाणी शिफ्ट होईल, हा 1 या ठिकाणी, हा 1 या ठिकाणी. ओके. असे एक पोझिशनना शिफ्ट होत चालतील आणि जो D7 आहे तो जाईल 0 ला. ओके. म्हणून आपण काय केलं बघा, हा 0 मी या ठिकाणी घेतला, त्यानंतर हा 1 इथे घेतला, एकना शिफ्ट केला नेक्स्ट इन्स्ट्रक्शनला, राईट. एकना शिफ्ट केलं, एकना शिफ्ट केलं, एकना शिफ्ट केलं आणि हा जो 0 होता हा मी पाठवलाय या प्लेसला. ओके. आता ज्यावेळेस याचे तुम्ही कंटेंट जर बघाल हेक्साडेसिमल मध्ये तर ह्या काय आहे, हा 84 म्हणजेच C, 84 म्हणजे C, म्हणजेच याचं हेक्साडेसिमल काय येईल, H. म्हणजे सुरुवातीला तुम्ही 6 पाठवला, त्यानंतर C पाठवला, म्हणजेच या ठिकाणाहून मी स्टार्ट केलंय, राईट. माझा सिक्वेन्स स्टार्टिंग पॉईंट चुकतोय, बट 6 नंतर काय येतंय, C, राईट. समजलं. त्यानंतर नेक्स्ट बघा, पुन्हा हा कंटिन्युअस या ठिकाणी जाईल. पुन्हा आता हा जो डेटा याला पुन्हा RLA इन्स्ट्रक्शन यूज करा, कारण पुन्हा हा या ठिकाणी येतोय. हा कंटिन्युअस लूप मध्ये वर्क करतोय, राईट. त्यानंतर जेव्हा तुम्ही ओके या वेळेस काय होईल, तुमच्या ए मध्ये कोणते कंटेंट येतील, CCH. ओके. पुन्हा तुम्ही RLA इन्स्ट्रक्शन यूज केलं तर हा काय होईल, एक ना शिफ्ट होईल, म्हणजेच काय होईल, पुन्हा हा 0 इथे येईल, हा 0 इकडे येईल, राईट. हा 1 इकडे, हा 1 इकडे, हा 0, हा 0, हा 1 आणि जो हा 1 आहे तो येईल इकडे तुमच्या यामध्ये, राईट. तर हा झाला 09. अगेन तुम्ही कंटिन्युअस लूप मध्ये वर्क करताय म्हणून हा काय करेल, पुन्हा 33, पुन्हा 33 नंतर 66 असा कंटिन्युअस सिक्वेन्स मध्ये येत राहील. ओके. तर हा झाला कंटिन्युअस रोटेशनचा प्रोग्राम. या प्रोग्राममुळे काय होईल, तुमची मोटर कंटिन्युअस त्या सिक्वेन्स मध्ये लोड होत राहील. तर सुरुवातीला तुम्हाला काय करायचंय, फक्त 66H ऍड करायचं आहे आणि त्यानंतर जी डिलेची सब रुटीन असेल, राईट. ए कॉल डिले साठी तुम्हाला काय करायचं, एक सब रुटीनचा प्रोग्राम नोट डाऊन करायचा आहे, राईट. तर हा सिंपल प्रोग्राम झाला. बट तुम्हाला जर वाटलं, आणि बघा सेम हा झाला तुमचा अँटी क्लॉकवाईज साठी, राईट. जर तुम्हाला क्लॉकवाईज साठी विचारलं तर काहीच करायचं नाहीये, फक्त काय करायचंय, क्लॉकवाईज साठी तुम्हाला ह्या RLA च्या जागी तुम्हाला
RLA च्या जागी RRA इन्स्ट्रक्शन यूज करायचे, झाला क्लॉकवाईज, राईट. सेम प्रोग्राम, काही चेंज होणार नाहीये, डिले सबरूटीन पण चेंज होणार नाहीये, फक्त RL च्या जागी RRA टाईप हे करायचं, राईट. ओके, क्लॉकवाईज विचारलं आणि अँटी क्लॉक विचारलं, त्यातमध्ये काही चेंज होणार नाही. फक्त ज्यावेळेस तुम्ही RRA यूज करणार त्यावेळेस काय होईल, तुमचा जो D7 असेल, तुमचा जे बीट असेल, या टाईपला एक एक बीटना शिफ्ट होत चालेल, राईट, या डायरेक्शनला. आणि जो तुमचा D0 असेल तो इकडे येईल. ओके, त्यामुळे जो हा तुमचा सिक्वेन्स सध्या तुम्ही या डायरेक्शनला देताय क्लॉकवाईज मध्ये, तो बरोबर या सध्या तुम्ही RLA यूज करताय म्हणून तो लेफ्टला एक एक बीटना शिफ्ट होतोय, राईट. म्हणजे तुमचं काय होतंय, तुम्ही 6 पासून स्टार्ट करताय, 6 नंतर C, नंतर 9, पुन्हा 3 आणि त्यानंतर हा कंटिन्युअस या डायरेक्शनना तुम्हाला डेटा देत राहील, राईट. त्यानंतर जर तुम्हाला क्लॉकवाईज विचारलं तर फर्स्ट तुम्हाला अगेन 66 लोड करायचा आहे. त्यानंतर फक्त या बीटची डायरेक्शन चेंज होईल, तुमचा रोटेट कसा होईल, या डायरेक्शनना, राईट, राईटला रोटेट होईल. त्यामुळे जो तुमचा सिक्वेन्स असेल, फर्स्ट तुम्हाला 6 येईल, त्यानंतर 6 नंतर येईल 3, 3 नंतर 9, त्यानंतर पुन्हा C, 6, 3 या डायरेक्शनला तो कंटिन्युअस डेटा सेंड करत राहील. ओके, आणि एक कॉल डिले म्हणजे काय करायचं की जेव्हा तुम्ही एक सिक्वेन्स पाठवला, सपोज मी 09 पाठवलं, त्यानंतर थोडासा डिले कॉल करायचा आहे, त्यानंतर पुन्हा C पाठवायचे, त्यानंतर पुन्हा 6, पुन्हा 3, राईट. प्रत्येक वेळेस डिले कॉल करायचा म्हणून. आणि डिलेची सबरूटीनसाठी काय करतो आपण, कोणत्याही 2 रजिस्टरमध्ये एक रँडम नंबर लोड करून ठेवा, राईट. सपोज मी इकडे R2 घेतला, राईट, मूव R2, #FFH, राईट. त्यानंतर पुन्हा मूव R3, #FFH. ओके, याच्यात मॅक्झिमम व्हॅल्यू लोड करून ठेवल्या. त्यानंतर चेक करणार की R3 चे कंटेंट 0 होत आहेत का नाही. R3 ला डिक्रिमेंट करा आणि त्याचं मॉनिटर करा, राईट. म्हणजेच DJNZ R3. ओके, डिक्रिमेंट R3, जम्प इफ नॉट इक्वल्स टू 0. आणि जम्प कुठं करायचंय, R3 ला 0, DJNZ, R3 यूज करा. ओके, याने काय होईल, R3 एक ना डिक्रिमेंट होईल आणि चेक करेल की तो 0 आहे की नाही. जर तो 0 नसेल तर तो काय करेल, L1 ला जम्प होईल आणि L1 इथेच. म्हणजे जोपर्यंत तुमच्या R3 चे कंटेंट 0 होत नाही तोपर्यंत या लूपमध्ये कंटिन्युअस राहील. त्यानंतर जर 0 झाला तर खाली येईल, खाली पुन्हा काय यूज करायचंय, DJNZ R2, H1. ओके, आणि पुन्हा इथेच सांगा की जोपर्यंत तो R2 पण 0 होत नाही तोपर्यंत या ठिकाणी राहील आणि नंतर रिटर्न. ओके, तर खूप साऱ्या पद्धतीने तुम्ही हा डिलेचा प्रोग्राम करू शकता. ओके, हा चेंज होणार नाहीये, फक्त चेंज काय होणार आहे, हा तुमचा प्रोग्राम जो रोटेट करण्यासाठी यूज करणार आहे तुम्ही, रोटेट क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज. ओके, ही एक मेथड झाली. थोडंसं समजायला अवघड आहे, याच्यामध्ये लॉजिक लागत नाही किंवा समजत नाही लवकर, राईट. तर अजून एक सोपा प्रोग्राम तुम्हाला सांगतो. ओके, सेम प्रोग्राम आहे बघा. काय केलं इकडे बघा, मी काय केलंय, माझा प्रोग्राम स्टार्ट केलाय 00H वरून. ओके, P2 ला मी काय केलेलं आहे, माझा आय कनेक्टेड माय मोटर ॲट पोर्ट 2, राईट. म्हणून मी काय केलंय, फर्स्ट हा जो 09 सिक्वेन्स पाठवायचा, राईट. आपल्याला माहिती आहे आपल्याला कोणते सिक्वेन्स पाठवायचे, 09, 0C, 06 आणि 03, राईट. हा सिक्वेन्स आपल्याला सेंड करायचा आहे कंटिन्युअसली. आणि क्लॉकवाईज साठी काय करायचं आहे, या डायरेक्शनला सेंड करायचा आहे क्लॉकवाईज साठी. ओके, तर हा झाला तुमचा क्लॉकवाईजचा प्रोग्राम. ओके, आणि अँटी क्लॉकवाईज साठी आधी 03, नंतर 6, C आणि 9. ओके, तर फर्स्ट काय केलंय बघा, हा 09 नंबर, ओके, 09 नंबर ए मध्ये घेतला, ए मधून P2 ला पाठवला, पुन्हा डिले कॉल केला. ओके, फर्स्ट सिक्वेन्स सेंड झाला. त्यानंतर पुन्हा काय केलंय, 0C नंबर ए मध्ये घेतला, ए मधून P2 मध्ये पाठवला. सेकंड सिक्वेन्स P2 ला सेंड झाला, पुन्हा डिले कॉल केला. त्यानंतर थर्ड सिक्वेन्स 06H, A, 06 ए मध्ये पाठवला, एतून P2 ला पाठवला, राईट. तिसरा सिक्वेन्स गेला, त्यानंतर पुन्हा डिले कॉल केला. प्रत्येक सिक्वेन्स नंतर डिले कॉल करायचा आहे. त्यानंतर हा 03 ए मध्ये घेतला, पुन्हा ए मधून P2 ला डिले, राईट. त्यानंतर पुन्हा HJMP मेन आणि हा इकडे आला पुन्हा. ओके, सिंपल. म्हणजे काय करायचंय की तुम्हाला जर नसेल RLA किंवा RLC यूज करायचं तर सिंपल काय करा, डेटा
ए मध्ये घ्या, अॅक्युमुलेटर मध्ये डायरेक्ट डेटा लोड करा इमिडिएट ॲड्रेसिंग मोड वापरून. ए मधला डेटा P2 ला पाठवा, डिले कॉल करा, अगेन सेकंड डेटा घ्या, थर्ड घ्या, फोर्थ घ्या आणि एक शॉर्ट जंप लावून लूप तयार करा. ओके, हा सुद्धा तुमचा प्रोग्राम तुम्ही यूज करू शकता, राईट. आणि हाच जर मला आता हा माझा क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज सांगितलं तर मी काय करेल, फक्त 09च्या ऐवजी इथे 03 लिहिल, राईट. त्यानंतर 0C ऐवजी 06 असेल, त्यानंतर 06 ऐवजी 0C आणि 03 ऐवजी 09. ओके, जर तुम्हाला क्लॉकवाईज विचारलं तर आधी 09 0C 06 आणि 03, आणि अँटी क्लॉकवाईज विचारलं तर आधी 3 पाठवायचं, नंतर 6, नंतर C आणि नंतर 9. हा सिक्वेन्स आणि प्रोग्राम. इंटरफेसिंग डायग्राम मध्ये काही अवघड नाहीये. कंट्रोलरचे 4 पिन तुम्ही यूज करताय, कोणत्या पिन पोर्टच्या, त्या पोर्टच्या पिन डायरेक्ट मोटरला कनेक्ट करू शकत नाही, म्हणून एक मोटर ड्रायव्हर वापरताय. मोटर ड्रायव्हर आयसी जरी नाही लक्षात राहिली तरी एक आयसी तुम्ही लक्षात करून घ्या, ULN2003. सेम आयसी तुम्ही रिले इंटरफेसिंगला सुद्धा वापरू शकता, ULN2003 किंवा ट्रान्झिस्टर पण. ओके, सिंपल आहे बघा. कंट्रोलर काढा. कंट्रोलरची एक इंटरफेसिंगची डायग्राम तुम्हाला करायची. खूप साऱ्या इंटरफेसिंगच्या डायग्राम विचारतात, रिले असेल, कीबोर्ड असेल, स्टेपर मोटार, DAC, ADC, त्यानंतर 7 सेगमेंट डिस्प्ले. ओके, तर सिंपल स्टेपर मोटरसाठी जास्त काही अवघड नाही.